कातर वेळी पिंपळ पारी, कातर वेळी पिंपळ पारी पडग पांचा रंगी, कधी मनातील चित्र हरवते आठवणींच्या संगी, ह्या चित्रांच्या कथा सांगती ह्या मातीशी नाती, चित्रकथी 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 चित्रकथी। चित्रकथी चित्रकथी शब्द शब्द प्रारब्ध शब्द कधी शब्द कधी शब्द आरब्ध शब्द अनुरक्त शब्द वंचित शब्द कधी मुक्त शब्द चित्रकथी 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 चित्रकथी। पायी हळूहळू चाला मुखाने क ख ग बोला, 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 पायी हळूहळू चाला मुखाने क ख ग बोला। भीमक्का माझं नातं पाहिलं का? मला काय धावतेस? बोला पुंडलिका वरदे, श्री ज्ञानदेव, बोला पंढरीनाथ महाराज की अरे माझं गुणाचं पोरगा खरंच खूप हुशार आहे तुमचं नागनाथ। आत्मा, मला खरंच खूप आश्चर्य वाटलं जेव्हा तू मला म्हणालास ना की या पूर्णपणे अशिक्षित आहेत, आणि तरी सुद्धा नागनाथच्या अभ्यासासाठी जागरूक असतात। आमचा आत्मा खूप हुशार आहे। 11वी पर्यंत पहिला नंबर कधी सोडला नाही बरं त्यानं। वडील गेले त्याचे, शिक्षण अर्धवट राहिलं, सुटलंच। त्याच वर्षी तुमची कंपनी माळावर आली आणि तिथं लागलात। हो ना भीमाक्का, म्हणजे माझी या साईटवर बदली झाली तेव्हापासून आत्माचं काम, त्याची कामाबद्दलची निष्ठा, त्याची हुशारी, हे सगळंच अनुभवतेय मी। आणि तुम्हाला खरं सांगते, आत्माच्या साथीनं आम्ही आमची कंपनी कुठल्या कुठे नेऊन ठेवू। हो ना? चल मला निघायला हवं, येते। काय रे हिरो, बाय बाय। येते हा विमलाबाई। पाय पाय पण आत्मा आलो की मी पार सोडून आलो। फारच गोड आहे तुझी फॅमिली। पाच की आता किती कौतुक करून बसेल काय। बाबा उद्या तुम्हाला शाळेला यायचं आहे। ए रविवार तुझ्या बांध ठेवले शाळा, उद्या नाही जमायचं बा, ओव्हर टाइम आहे, डबल पगार नाही। बाबा उद्या पालक सभा आहे, तुम्हाला यावंच लागल। जायला घेऊन जा जा। नग नग नग, मागल्या टायमाला आईला घेऊन गेलो होतो, सईच्या जागी अंगठा दिला, बाई आणि पोरं समधी खी 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 करून हसायला लागली होती। म्हणून सांगतो, लिहा वाचाय शिकलीस तर काय आलं का वासरू फिरून परत गोट्यात आलं ना? आता
तुझ्या बाळाला म्हणावं दुसरी शिकलेली आया ना. आता त्याला सांग आणलीच कुणी दुसरी तर तिच्या झिंज्या नाही ना उपडणार, भांडणार तर नाही तिच्या बरोबर. आय म्हणा की दुसरी कोण म्हणा. काय बाबा उगाच कशाला भांडतात? मला फक्त सांगा उद्या तुम्ही शाळेला येणार का नाही? तर येऊन सांगतोय कोणाला? कायलाच काय इमले या अशिक्षितपणामुळं 110 अधिक 220 330 रुपयाचं नुकसान होणार आहे आपलं. पण सारखे जरा शिक 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 आड्याने आपलं जागायचं नसतं. सावकाशी खा जरा पाणी आणते. पाणी फुलला. अहो तुम्ही काय करता इथं? कामावर नाही जायचं? काल बिना त्याची शाळेला गेला खाडा केला. पैसा नको का त्याची फी? हो जरा थांब थांब. काय तुझं गे एकदा बोलायला सुरू झालीस की मग धाड 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 पिठाच्या गिरणीवाणी सुरूच राहतेस. पण काय चुकीचं बोलते का मी? जरा बघतीस का नाही? तयार आहे म्या ती याची वाट बघतोय. प्रिया कोण? अगं प्रियदर्शनी मॅडम मॅडम आमची. तिला मॅडम मिळम नाही तर आवजाव केलेला आजावत आवडत नाही. हो ए इमले मला कशी म्हणती आत्मा मला जर मॅडम बिडम म्हणलास ना तर कामावर काढूनच टाकेन तुला. असं कोण बोलतंय? बेसन सुटलेल्या वासरावानी. मी विचारलं काय कामावर जायचं हाय का नाही तर मॅडम ना आवडत नाही. किती चिडशील इमले तू वयाच्या आधीच म्हातारी झालीस बघ. आता आत्मा प्रिया आली वाटतं. आलो आलो. काय आत्माने किती उशीर केला माहिती अगं, आहे? कधीपासून गेट अगं इथेच होतो मी. लवकर बस चल, आता चल, आपल्याला उशीर चल. होतो आणि हे बघ तिकडे जायचं अरे आहे हो आपल्याला. हो तू पण लवकरच काय जायला पिठाच्या लागेल. गिरणीने धाड 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 सुरू झालीस. पण. आई इमला आमची घरातली गिरणी तू कंपनीतली. आत्मा, आई ऐक ग 1 किलो गुळ 1 किलो तूर डाळ अर्धा किलो चण्याची डाळ अर्धा किलो उडदाची डाळ आणखीन काय राहिलंय का? म्हातार दिसायला लागले का ना? हे काय का नवीन का मी म्हातारी दिसायला लागले का? म्हातारी नाही पण वयाच्या मानानं जरा जास्तच वाटायला लागलीस बघ तू. अगं जरा सावताकडे लक्ष दे की. हे सारखं आपलं काम काम काम. हे बाईच्या जातीला काम नाही करायचं तर मग कुणी करायचं? हो अगं बाईच्या जातीला मी आधी आले की हे बाईच्या जन्माला आले ना व मी आधी संसार केला करतीये. हे 4 बुक वाचली आहेत म्या. घरातल्या संसाराबरोबर बाहेर काय चालतं ते बी मला ठाव आहे ग. वर्तमानपत्र वाचते बघ मी. अग माझं जाऊ दे ती प्रिया आहे ना व प्रिया आपल्या आत्म्याच्या कंपनीतली पोरगी लई हुशार हाय बघ. हा लई शिकलेली बी हाय. अग आत्मा सांगत होता तिच्या हाताखाली 80च्याहून जास्त माणसं आहेत ती नव. स्कूटर बी चालवते स्कूटर. पुरणपोळी येतात का करता तिला? माझ्या वातात तशा तव्यावर पुरणपोळ्या वाटतात का तिच्या? तुझं बिना नाथाच्या बापावानी झालंय. बेसन सुटला का वासरा का हुंदर द्या इकडलं तिकडलं. मी विचारते काय तू उत्तर काय देती? लिव 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 या आधीच लिव तू. 3 वड्या साबण. आला तुझं घर. आजचं प्रोजेक्ट आपलं चांगलं झालं. खूपच मस्त झालं. झालं नीट. हो. का येऊ सोडायला परत? मग मी पुन्हा तुला सोडायला येते. रात्रभर हेच करूया. नाही, नाही. चल बाय. नीट नीट जा. होय सांभाळ. बाय बाय बाय. तुझ्या आजची काळ्या वाटाण्याची उसळ म्हणजे आहा तोड नाही ग. पोट पोट फुटायची वेळ आली. आई ग आय आय आय.
आवरायचं मला. आवडशील काय? आता बस 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 बस. आजच्या दिवसाची विशेष गंमत काय ठाव काय तुला इंग्लिश? आजचा दिस म्हणजे लय म्हणजे लयच खास दिस आहे. विचार का? का? आज तीर्थकंची आहे इमले. पौर्णिमा. निस्ती पौर्णिमा नाही, तारुण्य पौर्णिमा आहे. बरोबर 13 वर्षांपूर्वी याच अंगणात अशाच एका रात्री ती पौर्णिमा आली होती. तिकडे आकाशात तो एक चंद्र तसा, आणि इकडं माझ्या अंगणात माझ्या समोर ह्यो एक चंद्र असा. काहीतरी काय लागते अगं खरं सांगतोय. जावं तिकडं. ए, बस 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 बस. अगे एक आनंदाची बातमी सांगायची आहे तुला. मला बढती मिळणार आहे इमले. अगं नव्या मिशनीचं काम शिकाया महिनाभर मुंबईला जाऊन राहावं लागणार आहे परवापासून कंपनी तर्फे. मुंबईला? खरंच इमले, माणसानं कायम काय ना काहीतरी शिकत राहायला पाहिजे. हो. इमले, आत्म्याचं इतक्या दिवसात काही चिठ्ठी पत्र आलं काय ग? नाही बघ की भीमा का, महिना झाला जाऊन 2 दिवस आणखीन झालं, काय खबर नाही काय नाही. माणूस एकदा शहरात गेला ना का गेलाच. आपला तो मस्क्यांचा जन्या 15 दिवसासाठी म्हणून पुण्याला गेला तो गेलाच. वहिनी, ओ वहिनी, पत्र आहे आत्मारामचं. यांचं पत्र वाच की. वेळ नाही मला. वाचून दाखवा की पटकन होईल. पत्र वाचून दाख. मी वाचू का? तुम्ही? प्रिय विमलाहीस, पत्रास कारण की माझ्या कंपनीचे काम वाढल्यामुळे मला येण्यास उशीर होतोय. साधारण 1 महिना. ओ गॉड, आत्माला याला अजून 1 महिना तरी लागेल. अरे कर्मा. हो ना, माझं सुद्धा खूप महत्वाचं काम होतं त्याच्याजवळ. आता काय, एक काम करते, एकच मिनिट. काय ना विमलाबाई, जेव्हा आत्मा परत येईल त्यावेळेस कदाचित मी दिल्लीला गेलेली असेल, त्यामुळे मग माझी त्याची भेट नाही होऊ शकणार. तेव्हा ही चिठ्ठी आत्मालाच द्या. नाही म्हणजे काय लिहलंय? खाजगी आहे, आत्मालाच द्या. तुमचं पत्र. चला येते हा विमलाबाई. खाजगी म्हणजे काय रे नाथा? खाजगी म्हणजे हा स्वतःच.
एकट्याच्या हक्काचं. म्हणजे बघ, हे घर आपलं खाजगी, आपल्या हक्काचं. हा बॉल माझा खाजगी, माझ्या एकट्याच्या मालकीचा. आणि खाजगी चिठ्ठी म्हणजे कसं? हे तसंच ग. म्हणजे बघ, ज्या माणसाच्या नावात तिची चिठ्ठी असेल त्यानेच ती वाचायची. पण आई, हे सगळं तू मला का विचारतेस? कोणाला आली आहे खाजगी चिठ्ठी? आणलीच कुणी दुसरी तर तिच्या झिंज्या नाही ना उपडणार, भांडणार तर नाही तिच्या बरोबर. आत्माच्या साथीनं आम्ही आमची कंपनी कुठल्या कुठे नेऊन ठेवू. इमले वयाच्या आधीच म्हातारी झालीच बघ. मला जमायला लागलं म्हणजे नको नको मी पडेन ना मी. अगं विमले, विमले, काय ग, काय झालं? मी आणलं पाहिलं होतं. आत मेला? अगं काही येडी का खोळी का? अगं मी बघा स्कूटरीवरनं गेला इकडनं इथनं स्कूटरीवरनं. अगं बरी आहेस ना तू? काही येडबीड लागला का काय तुला? हे पिया, तू गिफ्ट घेतलेला शर्ट घातलाय कसं दिसतोय? खूपच स्मार्ट दिसतो. ए पण मला ना तुझा हा चष्मा नाही अगं मला दिसत नाही पण तुझ्या बायको सारखा म्हातारा दिसतो. परीक्षा का शुल्क भराना है। मुक्ता, हमारी कक्षा सैर पर जा रही है, उसके लिए पैसे देने हैं। दीपा, शुभम का विद्यालय। नाथा, काय है? अभ्यास कर. आओ आओ हरीश भाई, कैसे आना हुआ? हरीश, शिकवशील मला? काय? शिकवशील का? मी तुला काय शिकवायचं? तसं नाही र, म्हणजे तसं नाही. ये तुला येतं की नाही, म्हणजे ते क क कमळातला नी ते शिकवशील काय? म्हणजे तुला लिहा वाचायला शिकायचंय? लिहायला आलं तर चालेल ना. आपण वाचायला आलं पाहिजे. ते दोन्ही एकदमच येतं. असं आहे बाय. चालेल की मग, म्हणजे हप्त्याभरात आलं पाहिजे बघ. हप्त्याभरात? त्यासाठी तुला भारी मेहनत करायला लागेल. करीन म्या, दिस राती एक करीन बघ, पण आलं पाहिजे. येईल. ठरलं मग? ठरलं. एक मिनिट. हे बघ, हे पकड. आता हा मग तू सांगितलंस ना मी मेहनत करणार. एक आठवड्यात शिकायचंय ना.
चल पकड. थांब की. क क कमळातला. तू पण बोल ना. क क कमळातला. कमळातला. क क कमळातला. कातर वेळी पिंपळ पारी, कातर वेळी पिंपळ पारी पडग पांचा कधी मनातील चित्र हरवते कमळातला. सांगती ह्या माझी खुराड्यातला. चित्र कधी गवतातला. अरे येडच आहे. इकडे ये. विमला कानाला. विमला विमला विमला. आता माझी यादी. त्याला तार द्या द्या मी वाचतो द्या. अहो द्या की इतकी वर्ष मीच वाचतो ना. द्या. नाही प्रिया खेपेला म्या लिवलंय ना. काय होय. बघू बघू. अरे वा छान अक्षर काढले की. होय ना. तांदूळ 5 किलो, तूर डाळ तांदूळ 5 किलो, तूर डाळ अर्धा किलो, गहू 5 किलो, मूग डाळ 1 किलो. माझी शहाणी बायको विमला, आत्मारामची शाबासकी. अगं तू लिहा वाचाय शिकावस म्हणून आम्ही प्रिया आणि मी ही आयडिया केली. प्रियदर्शनी मॅडमला त्यासाठी घरी पाठवलं. कामगिरी फते. तुझा आत्मा. एवढंच घर आहे का आपलं? खरं तर मला काहीच बोलायचं नव्हतं. थोडासा मोकळा श्वास घ्यायचा होता म्हणून म्हणलं बाहेर जाऊया. अरे सिनेमाची तिकीट आणली. मी खरं सांगू का तुम्हाला, मला हे नाही पटत. म्हणजे सिनेमाच्या 3.5 तासाच्या हिशोबावर आपण आपल्या भावना सांभाळायच्या